पैशाचा पाऊस पाडून दुप्पट रक्कम करून देण्याचा आमिष दाखवून वाशिममध्ये एका कृषी विभागातील कर्मचाऱ्याला तब्बल 8 लाख रुपयांचा गंडा घातल्याने वाशिममध्ये खळबळ उडाली आहे। पैशाचा पाऊस पाडण्याचं आमिष दाखवत एका भोंदू बाबाने चक्क 8 लाखांचा गंडा एका व्यक्तीला घातलाय। अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी ही घटना पुरोगामी महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यात घडली। कृषी विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका इस्माला पैशाचा पाऊस पाडत दुप्पट पैसे देण्याचं आमिष भोंदू बाबाच्या टोळीने दाखवलं। कंत्राटी पद्धतीने काम करणारी ही व्यक्ती भोंदू बाबाच्या टोळीच्या बनावाला बळी पडली। त्यांनी वाशिम रिसोड इथल्या मार्गावर एका शेतातल्या झोपडीत महाराज असून ते भस्माच्या डबीतून पैशांचे बंडल तयार करत असल्याचं सांगितलं। पोलीस स्टेशन मालेगाव हद्दीमध्ये काल एक तोतयागिरीचा गुन्हा घडलेला आहे। यामध्ये पैशाचा पाऊस पाडतो, पैसे वाढवून देतो अशा पद्धतीने ही तोतयागिरी करण्यात आलेली आहे। ही भस्माची डबी घेण्यासाठी मेडशी गावाहून मुंगळा गावाकडे जात असताना नाट्यमयरित्या या कंत्राटी कर्मचाऱ्याचा गाडीचा पाठलाग करत त्याची गाडी अडवली। त्यानंतर गाडीतल्या तायडे महाराज आणि शेख चांद यांना मारहाण करण्याचा बनाव करत वाहनाची झडती घेतली। या झडतीत तोतया पोलिसांनी 8 लाख रुपयांची रोख तोतया भोंदू बाबा यांना सोबत घेत पोबारा केला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मेडशी ते डोंगरकिनी रस्त्यावर ही घटना घडली। तोतया पोलीस आणि भोंदू बाबा युनिस खानचे सहकारी एकच असल्याचं पीडित व्यक्तीच्या लक्षात आलं। हा भोंदू बाबा बुलढाण्याचा असल्याची माहिती आहे। पीडित व्यक्तीने या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले। तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर इतर 3 फरार झाले। या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत। मेडशी जवळ मात्र त्या गाडीला त्यांनी पकडलं, टाटा सुमो गाडीला। त्याच्यामधून ते बाकीचे इसम पळून गेले। ड्रायव्हर सापडला, ड्रायव्हरला ताब्यात घेतल्यानंतर आणि फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण 419 420 फसवणुकीचा गुन्हा पोलीस असल्याची बतावणी केल्यामुळे त्या सेक्शन 9 आणि जादूटोणा कायदा अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामधील जो ड्रायव्हर सापडलेला आहे त्याला सदर गुन्ह्यात आपण अटक केलेली आहे। महाराष्ट्रात अशा घटना घडू नयेत म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनजागृती करत असते। याआधी अशा घटनांना आळा बसावा म्हणून अनिसनं अनेक उपक्रम हाती घेतले। त्याचप्रमाणे अनेक भोंदूबाबांचे पितळ अनिसनं उघड केले। नागरिकांनी अशा घटनांना बळी पडू नये असं आवाहन अनिसनं केलं। मी समस्त जनतेला विनम्र आवाहन करतो की आपण कुठल्याही मांत्रिकाच्या तथाकथित बुवा बाबाच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण आपला विवेक जागृत ठेवून आपण काम करावं, कारण कुठलीही गोष्ट मंत्राच्या सहाय्याने होत नाही। अशा घटना या पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत। त्याचप्रमाणे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात नागरिक आपल्या आयुष्यभराची जमापुंजी गमावून बसू शकतो किंवा इतर कोणत्याही बहुमूल्य गोष्टीला मुकावं लागू शकतं। त्यामुळे नागरिकांनी वेळीच सजग झालं पाहिजे। गोपाळ व्यास, वाशिम, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।